औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रेचे सांगता सभा होती. या दरम्यान गीतकारांनी अतिशय उत्कृष्ट असे गीत गायले आहेत. तर ऐकूया त्यांच्याच आवाजात. आंबेडकर साहेबान हो, माझा बाबा साहेबान हो, 340 कलमान हो, अव राज्यघटनेनं हो. आंबेडकर साहेबान माझ्या बाबा साहेबान 340 कलमान अव राज्यघटनेनं आम्हा दिलं आरक्षण. त्याच्या एकाच सहीनं बहुमोलाचं हे दान, बहुमोलाचं हे दान दिलं बाबासाहेबान, दिलं बाबासाहेबान. ओ शाहीर, अहो बाबासाहेबांनी काय करामत केल्या जरा सांगा. बघा, SC ST च्या वादी हो. ST म्हणजे तुमच्या औरंगाबादची ST नाही बरं का, लालपरी. हा, लालपरी नाही. SC ST हे जातीचे प्रवर्ग आहेत. SC आणि ST शेड्यूल कास्ट, जसे OBC आहेत, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब. SC ST च्या वादी OBCचं कलम आलं आणि तेच हे कलम 340 कलम. SC ST च्या वादी OBCचं कलम आलं. कसं फेडावं हेरीनं समद्या OBC जातीनं, कसं फेडावं हेरीनं समद्या OBC जातीनं, समद्या OBC जातीनं. मित्र कोण शत्रू कोण थोडं तरी जाणना, कोण शत्रू कोण थोडं तरी जाणना. जातीची संख्या तेवढी भागीदारी मागना. जातीची जनगणना करा, जातीची जनगणना. सुंबरानं मांडना, सुंबरानं मांडना. ओ शाहीर, हे मित्र कोण आणि शत्रू कोण तुम्हाला काय म्हणायचं नेमकं? बघा, बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये 340 कलमानं OBCना आरक्षण दिलं, बरोबर. आणि आमच्या बाळासाहेबांनी छातीचा कोट करून OBCचं आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात उडी घेतली. आणि मग OBCना हे लक्षात आलं पाहिजे की आपले खरे शत्रू आणि खरे मित्र कोण आहेत. ओ शाहीर, अहो बाबासाहेब आंबेडकर भारताचे कायदा मंत्री होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. का दिला माहितीये? पहिलं म्हणणं होतं हिंदू कोड बिल लागू करा आणि दुसरं म्हणणं होतं OBC आरक्षण लागू करा. तिथल्या OBCना माहिती नसेल की तुम्हाला आरक्षण मिळण्यासाठी माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री पदाला लात मारलेली आहे. बाबासाहेबांचे उपकार OBCवर एवढे आहेत ते कधीही फिटू शकत नाही. आणि म्हणून OBCचे खरे मित्र हे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आहेत. आंबेडकर वाद हा खऱ्या अर्थानं OBCचा मित्र आहे. बाबासाहेबांच्या नंतर बाळासाहेब आंबेडकर OBCसाठी लढायला उभारलेले आहेत. आणि म्हणून मित्र कोण आणि शत्रू कोण हे आता OBCने लक्षात घ्यावं. उघड्या पशी नागडं गेलं हो, थंडीनं कडकडून मेलं हो, कुणी घोंगड पळवून नेलं हो, चुलीत पाणी वतून गेलं हो. उघड्या पशी नागडं गेलं, थंडीनं कडकडून मेलं, कुणी घोंगड पळवून नेलं, चुलीत पाणी वतून गेलं. कसं वाटुळ हे झालं, कसं बुणगुळ हे झालं. एका हातानं जे दिलं हो, दुसऱ्या हातानं ते नेलं हो. असं कसं हे झालं, असं कसं हे झालं, असं कसं हे झालं. टक्का वाढना नोकरीत आणि राजकारणात, टक्का वाढना नोकरीत आणि राजकारणात. मुसळ गेलं हे केरात, कंत्राटीकरणात आणि खाजगीकरणात. आपल्या फाटाव फुटीत हो, वार केला हा पाठीत हो. जेवढी तुझी संख्या तेवढी भागीदारी मागणार.